तर आज विद्यार्थी संवाद मेळावा सुरू होता. कसा प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांकडे? नाही, आता आज साताऱ्यामध्ये रयतची मॅनेजिंग काउन्सिलची बैठक होती आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो. आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये स्टुडंट फर्स्ट नावाचा एक कार्यक्रम सीईटीचे जे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांनी मिळून घेतला होता. आणि मग सगळ्यांचं म्हणणं आलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घेऊ, काही मुलांना बोलू, पालकांना बोलू आणि काही तिथले शिक्षक. मग अशा पद्धतीने साताऱ्यामध्ये सुद्धा आजचा कार्यक्रम स्टुडंट फर्स्टचा झाला. सर्व शिक्षक संघटनेली व जे सीईटीमध्ये असतात, नाही तर सीईटीचे क्लासेस चालवतात असे सगळे शिक्षक तिथं आले होते, क्लास मालक तिथं आले होते आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला. सीईटीमध्ये जे काही मार्क्स वाढवण्याचं, पैसे देऊन मार्क्स वाढवण्याचा जो विषय आहे तो आता आम्ही हाती घेतलेला आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून राजकारण त्याच्यामध्ये न आणता आम्ही प्रामाणिकपणे त्या लढ्यामध्ये आहोत, सहभाग घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मागण्या त्या सरकारला मान्य कराव्या लागतात. दादा, पुण्यामध्ये रात्री विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. राहुल गांधींचा कार्यक्रमाच्या अगोदर लाठीचार्ज झाला. भाजपला विद्यार्थ्यांच्या बरोबर जे तुमचा संवाद चाललाय हा नको आहे का? नेमका काय त्यांना का विरोध ते करतात? तर एकतर काय झालं की विद्यार्थी सगळे युवा एकत्रित येऊन स्वतःच्या हक्कासाठी नीट परीक्षेमध्ये जो काही पेपर फुटला होता त्यासाठी, त्याच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात एक लढा या सगळ्यांनी मिळून उभा केला होता आणि त्याच्यामध्ये या सरकारला झुकावं लागलं, एका मंत्र्याला घरी बसावं लागलं. मग कुठेतरी हे सरकार आता घाबरलं पण आहे आणि कुठं ना कुठेतरी चिडलेलं सुद्धा आहे. त्यामुळे जे कुणी नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोक जर एखादा सामाजिक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेत असतील तर कुठं ना कुठंतरी भाजपच्या पोटामध्ये दुखते असं आपल्याला म्हणावं लागेल. राहुल गांधीजींचा कार्यक्रम जिथं कुठं होतो, कुठल्याही राज्यामध्ये झाला तरी तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आता महाराष्ट्रामध्ये विद्येचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो, तिथे पुण्यामध्ये तो कार्यक्रम होणार आहे आणि जबरदस्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळणार आहे हे भाजपला माहिती आहे. आणि मग जेव्हा विद्यार्थिनी चांगल्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाबद्दल व तसंच त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल जेव्हा काल सीओपीमध्ये ते बोलत होते तेव्हा एबीव्हीपीची मुलं आली, मग काँग्रेसची मुलं आली. एबीव्हीपीची मुलं म्हणजे भाजप शासित ज्या संघटना आहेत, नाहीतर भाजपच्या विचाराच्या संघटना आहेत त्यातली ती एक संघटना, त्यांच्या पोटात दुखलं. मग भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली, काही प्रमाणात थोडीफार मारामारी सुद्धा झाली. पण त्याच्यात आपण जर बघितलं असेल तर तिथे कारवाई होत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली, एबीव्हीपीला तसंच वाऱ्यावर सोडून दिलं, नाही तर त्यांना कुठेच कारवाई तिथे झाली नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत भाजपच्या हे राहुल गांधीजींचा जो कार्यक्रम पुण्यामध्ये होतो आणि त्याला जो प्रतिसाद मिळतोय आणि युवांनी जो काही भाजपच्या विरोधात एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं, त्या बाबतीत ते कुठेतरी घाबरलेले आहेत आणि पोटात दुखतंय हे मात्र खरं. दादा, रयतची बैठक पार पडली. मागच्या वर्षी रयतच्या याच काउन्सिलिंगच्या बैठकीला अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र होते. अजितदादा या बैठकीला नाही आहेत. नाही, अजितदादांची जी स्टाईल होती तेव्हा त्यांच्या स्टाईलमध्ये प्रशासनावर असणारा वचक, त्याच्याचबरोबर सत्तेत असताना आणि विरोधात असताना सुद्धा शासनामध्ये असणारे जे कुठली प्रशासकीय अधिकारी त्यांच्याबरोबरचा त्यांचा संवाद, संपर्क, त्यामुळे रयतला सुद्धा मोठ्या प्रमाणात अजितदादांची मदत ही आपल्याला होत होती. त्यांच्या कार्यशैलीची मदत होत होती. त्यांच्या एखाद्या फोनवरनं सुद्धा आपलं काम सुटत होतं. त्यामुळे पवार साहेब आणि अजितदादा एकत्रित जेव्हा असायचे रयतवर तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात रयतला फायदा होत होता. रयतला जेव्हा फायदा होतो असं आपण म्हणतो तेव्हा रयतमध्ये शिकणारे आज जे काही 5-6 लाख विद्यार्थी आहेत त्यांना तो फायदा तिथं होत होता. आज दादा नसताना दादांच्या स्टाईलमध्ये आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच दादांना आम्ही मिस केलं असलं तरी दादांनी जी काय प्रशासन कसं असावं आणि काम करण्याची जी काही घडी घालून दिलेली आहे त्या घडीला कुठेही न विस्कटता त्या विचाराने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागते आणि भाजप आता म्हणते की आम्ही स्वबळावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढणार आहोत. मित्रपक्ष एकत्र आले तर त्यांच्यासोबत लढू, नाहीतर जशी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या त्याचप्रमाणे आम्ही आता जिल्हा मध्यवर्तीवर पण भाजपचा झेंडा फडकू. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला सोसायटी हे मतदान असतं आणि इतरही काही मतदान असतं, तर सोसायटी प्रामुख्याने मतदान असतं. काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी बघितलं असेल, काही सत्तेमध्ये असणारे नेते, मंत्री पैशाचा वापर करून, गुंडांचा वापर करून कुठं ना कुठंतरी सोसायटीचा स्तराव आपल्या बाजूला व्हावा
ठराव आपल्या बाजूने असेल तर मतदान आपल्या बाजूने होईल. त्या अनुषंगाने पैशाचा, दबाव तंत्राचा, गुंडाशाहीचा वापर हा करताना या पवित्र भूमी साताऱ्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. ते दृश्य जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही खरंच मनापासून वाईट वाटलं. एक तर भाजप ह्या सगळ्या गोष्टी करत होते हे आम्हाला माहीत होतं, पण भाजपची सवय ज्या नेत्यांना लागली, मंत्र्यांना लागली, ते तसं बघितलं पुरोगामी विचाराचे नाही तर पुरोगामी विचाराच्या परिवारातून येतात आणि ते अशा पद्धतीने दबाव तंत्र इथं करत असतील तर हे योग्य नाही. त्यामुळे कुठं ना कुठं तरी सत्तेत असणारे नेते त्यांना एक अहंकार आहे, नाहीतर सत्तेचा माज आहे. आपण पैसे दिलेत, पैसे खर्च केले, ठराव आपल्या बाजूने झालाय, त्यामुळे काही पोलिसांचा वापर करू. कारण इथे पोलिसांचा वापर भाजप मित्रपक्षाच्या विरोधात सुद्धा करताना आपण साताऱ्यामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे मित्रपक्षाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा जो नेता नाही तर जो आज राज्यामध्ये मंत्री आहे त्याला सुद्धा ढकलाढकली पोलिसांनी भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यावरून आपण करून बघितली. त्यामुळे कुठं ना कुठे भाजपच्या नेत्यांना तिथं एक सत्तेचा, पैशाचा, दडपशाहीचा, गुंडाशाहीचा माज आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे आता साखरेच्या धोरणामध्ये वाढ झाली अशी चर्चा होते, काय सांगितलं? नाही, दुष्काळ आणि बऱ्याच काही कारणांमुळे जे काही ऊसाचं उत्पादन हे कर्नाटकात, महाराष्ट्रामध्ये जे कमी झालं त्याचा परिणाम हा आज साखरेच्या फायनल उत्पादनावर तिथं झालेला आहे. त्यामुळे ही जी काय साखरेची कमतरता आहे त्याच्यामध्ये पाऊस कमी असणं, ऊसाचं उत्पादन कमी होणं, वजन कमी असणं याला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. आता एथेनॉलमुळे नक्कीच भारताला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला, पण एथेनॉल वापरत असताना ज्या गाड्या 5 वर्षापेक्षा जुन्या आहेत त्याच्यात जर एथेनॉल 20% पर्यंत वापरलं गेलं असेल त्या गाड्यांना अडचण येणार. तज्ज्ञांचं मत आहे की नवीन गाड्या ज्या आहेत त्यात 20% पर्यंत चालू शकतं. आता आमचं एवढंच मत आहे की गाडी कुठली जुनी आहे का नवीन आहे याचा कुठेतरी वापर करून त्या पद्धतीने एथेनॉल देणं पण महत्वाचं आहे. त्यामुळे एथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देणं तितकंच महत्वाचं आहे, पण चुकीच्या गाडीमध्ये अतिरिक्त इथेनॉल टाकून सर्वसामान्य लोकांना अडचणी होऊ नये हेही आपण बघितलं पाहिजे. आणि साखरेचे रेट जे काही त्या ठिकाणी वाढलेले आहेत त्याला कुठेतरी स्पेक्युलेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये इथं होताना आपण बघू शकतो. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा सरकारने योग्य ती शहानिशा करून जे खाणारे, साखर खाणारे जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा अडचण झाली नाही पाहिजे याची भूमिका सरकारने